कंगना रनौत बाबत मला सहानुभूती, संजय राऊतांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. त्या कॉन्स्टेबलनं आईसाठी कायदा हाती घेतला, आईविषयी वाईट बोलली म्हणून कॉन्स्टेबलचा संताप. प्रफुल्ल पटेलांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील दोन्ही फ्लॅटची जप्ती रद्द, मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबंधित नसल्याचा ईडीचा हवाला. प्रफुल्ल पटेलांसारखा न्याय सर्वांनाच लावा, संजय राऊतांचा हल्लाबोल. फक्त राजकीय विरोधकांच्या प्रॉपर्टी होतात जप्त. रिझर्व्ह बँकेचा व्याजदरात कपात किंवा कोणताही बदल न करण्याचा निर्णय. आरबीआय कडून रेपो रेट जैसे थेच, रेपो रेट 6.5% कायम. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी शहांकडून लोकांना गुंतवणुकीचा सल्ला. बनावट एक्झिट पोलमुळे गुंतवणूकदारांचं लाखो कोटींचं नुकसान. सर्वात मोठ्या शेअर बाजार घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीची चौकशी करण्याची राहुल गांधींची मागणी. राजीनाम्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, प्रदेशाध्यक्षपदही नको असल्याची माहिती. पक्ष नेतृत्वावर अंतिम निर्णय. मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाकडनं प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणेंच्या नावाची चर्चा. एकनाथ शिंदे स्पेसिफिक मंत्रिपदासाठी आग्रही नसल्याची माहिती. सोयाबीन, भुईमूग, कापूस पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचं खास पॅकेज. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. कृषी खात्याचा वित्त विभागाकडे प्रस्ताव. पुढच्या 3 ते 4 दिवसात मान्सून मुंबईत दाखल होणार. सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी.